हॅलो एव्हरीवन, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीतच आहे, MS सेट एक्झाम 2021 पेपर 1 प्रिपरेशनसाठी आम्ही सराव प्रश्नपत्रिका चालू केली आहे. आजची ही मॉक टेस्ट 28 मॉक टेस्ट आहे आणि या मॉक टेस्टमध्ये मी 50 महत्त्वपूर्ण प्रश्न हायर एज्युकेशनवर डिस्कस केले आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजेच जे एक्झाम संडेला होणार आहे त्या एक्झाममध्ये उपयोगाला पडतील. सो डू वॉच इट. लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की या टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन आहेत. जेव्हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तो क्वेश्चन पॉज करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. इच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि कुठच्याही प्रश्नाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे मायनस मार्क नाही आहेत. आणि प्लीज राईट डाऊन युअर स्कोर इन द कमेंट सेक्शन सो दॅट वी विल अंडरस्टँड द डेप्थनेस ऑफ द मॉक टेस्ट. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, MS सेट पेपर 1 प्रिपरेशनसाठी टेस्ट सिरीजची नवीन बॅच आम्ही 16 तारीखपासून सुरू केली आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन उत्तरासोबत तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तुम्हाला 2011 ते 2020 या सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील. ज्यांना व्हिडिओ लेक्चर पाहिजे त्यांना व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. आमची खात्री आहे, जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर तुम्हाला 70 किंवा 70 पेक्षा अधिक मार्क मिळायला काहीही हरकत नाही. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 असे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न एक्झामला येतील, याची हमी आम्ही देतो. तर या टेस्ट सिरीज 16 तारीखपासून सुरू झाले आहे. याचा टाइम टेबल तुमच्या समोरच आहे. तर तुम्हाला डेली 4 टेस्ट मिळतील. सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि रात्री 8 वाजता. जर या टेस्ट सिरीज तुम्ही दिल्या तर तुम्हाला पेपर 1 साठी कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि प्लीज व्हॉट्सॲप मेसेज करा, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. या टेस्ट सिरीज 10 दिवसांसाठी आहे आणि याची फी 999 रुपये आहे. सो प्लीज जॉईन, हरी अप. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत? आणि ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी उच्च शिक्षण प्रणाली आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, युनायटेड किंगडम. खालील दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडा. Here the correct answer for this question will be option number D. India is the highest higher education system in the world after the United States of America and the China. भारतातील उच्च शिक्षणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? प्रवेश, इक्विटी, गुणवत्ता आणि उत्कृष्टता, प्रासंगिकता, मूल्यावर आधारित शिक्षण, सक्तीचे आणि मोफत शिक्षण. Here the correct answer for this question is option number C. That is A, B, C, D and E. Access, equity, quality and excellence, relevance and value-based education. Next question आहे, UGCच्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य प्रकाशित आहे आणि ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. UGCच्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य आहे राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रीन इंडिया मिशनचा भाग होता आणि ऑप्शन्स आहे सहस्राब्दी विकास लक्ष्य, नदी कृती योजना, स्वच्छ भारत अभियान आणि लास्ट ऑप्शन आहे हवामान बदलासाठी राष्ट्रीय कृती योजना. Here the correct answer for this question is option number D. Green India Mission was a part of National Action Plan for Climate Change. The National Action Plan on Climate Change (NAPCC) emphasizes the range of measures: National Water Mission,
the NAPCC set a goal of 20% improvement in water use efficiency through pricing and other measures to deal with water scarcity as a result of climate change. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शून्य तास दरम्यान आणि ऑप्शन्स आहेत, लोकसभेत मनी बिल सादर केले जाते, अत्यंत महत्त्वाच्या बाबी मांडल्या जातात, विरोधी सदस्य आपले प्रश्न मांडतात आणि लास्ट ऑप्शन आहे, खासदारांनी विश्रांती घेतली. The correct answer for this question will be option number B. During 0 hour, matter of almost important are raised. 0 hour is a time when the member of a parliament can raise issues of urgent public importance. For raising matter during a 0 hour, MPs must give the notice before 10 a.m. to the speaker chairman on the day of sitting. Next question आहे, मूल्य शिक्षण प्रदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि ऑप्शन्स आहेत, शास्त्रीय ग्रंथावर चर्चा, मूल्यावर व्याख्याने, मूल्यावर प्रतिसंवाद आणि मूल्यावर मार्गदर्शन. And the correct answer for this question is option number D. Mentoring or a reflective session on values. Value education is a process by which people give moral value to each other. Explicit value education is associated with those different pedagogies, method or a program that teacher or educator use in order to create learning experience for student when it comes to the value questions. Next question आहे, खालीलपैकी कोणते भ्रष्टाचार या शब्दाच्या कक्षेत येतात आणि ऑप्शन्स आहेत, अधिकृत पदाचा गैरवापर, नियम, कायदे आणि निकषापासून विचलन, जेव्हा कृती आवश्यक असते तेव्हा कृती न करणे आणि सार्वजनिक हिताचे नुकसान. Here the correct answer for this question will be option number D. That is misuse of official position, deviation from the rules, law and norms, no action when action is required and harm to public good. Next question आहे, खालीलपैकी कोणते विधान लिंग अंदाजपत्रकाबाबत बरोबर आहे आणि ऑप्शन्स आहेत, महिलांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारा हा एक स्वतंत्र अर्थसंकल्प आहे, हे महिलांवर सरकारी अर्थसंकल्पनाच्या प्रभावाचे मूल्यांकन करते, हा एक लेखा व्यायाम आहे, ही आणखी एक अर्थसंकल्पनीय नवकल्पना आहे. The correct answer for this question is option number A, B and D. That is, it assesses the impact of government budget and on women, and it is another budgeting innovation. Gender budgeting means preparing budget or analyzing them from the gender perspective. Also referred to as gender sensitive budgeting, this practice does not entitle dividing budget for women. Here the next question is, which of the following are the objective of Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan RUSA? To improve the overall quality of state institutions, to ensure adequate availability of quality faculty, to create new institutions through upgradation of existing autonomous colleges, to downgrade university with poor infrastructure and autonomous colleges. The correct answer for this question is option number B, A, B and C. To improve the overall quality of state institutions, to ensure adequate availability of quality faculty, and to create new institutions through upgradation of existing autonomous colleges. Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan is a holistic scheme for development for higher education in India initiated in 2013 by the Ministry of Women Resources Development, Government of India. The centrally sponsored scheme aimed at providing strategic funding to higher educational institutions throughout the country. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या अहवालाचे नाव शिक्षण आणि राष्ट्रीय विकास अहवाल आहे आणि ऑप्शन्स आहे, राधाकृष्णन कमिशन, कोठारी कमिशन, मुदलियार आयोगाचा अहवाल आणि वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question will be option number B, Kothari Commission. Kothari Commission was an ad hoc commission set up by the Government of India. Kothari Commission was formed on 14 July 1964. On 29 June 1966, Kothari Commission was dissolved. It was formed under the chairmanship of Daulat Singh Kothari. He was then chairman of University Grant Commission. Here the next question is,
Chairman of UGC committee appointed in 1969 for the purpose of administrative legislation of the university was Dr. D.S. Kothari, Dr. P.B. Gajendra Gadekar, Professor Yashpal, and none of the above. Here the correct answer for this question will be option number B. Chairman of UGC committee appointed in 1969 for the purpose of administrative legislation of the university was Dr. P.B. Gajendra Gadekar. नेक्स्ट क्वेश्चन आहे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि ऑप्शन्स आहेत 1925, 1945, 1953 वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number A, 1925. Association of Indian University is an organization and association of major university in India. It is based in Delhi. It evaluates the courses, syllabus, standard and credit of foreign university pursue abroad and evaluate them in relation to various courses offered by Indian universities. नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यघटनेतील आयटम म्हणून सार्वजनिक सुव्यवस्था खालीलप्रमाणे आहे आणि ऑप्शन्स आहेत केंद्रीय यादी, राज्य यादी, समवर्ती यादी आणि अविशिष्ट शक्ती. Here the correct answer for this question will be option number B. Public order as an item in the constitution figure in the state list. Next question आहे NUEPA प्रामुख्य कोणाशी संबंधित आहे आणि ऑप्शन्स आहेत शैक्षणिक पर्यवेक्षण, शैक्षणिक एकता, शैक्षणिक नियोजन आणि शैक्षणिक मूल्यमापन. The correct answer for this question will be option number C. Educational planning. Birth of NUEPA, earlier known as NIEPA, National Institute of Educational Planning and Administration, is associated with the UNESCO Regional Central for Educational Planner and Administration started in 1960-61 for taking care of educational need of South Asia. The organization was renamed as the Asian Institute of Educational Planning and Administration in 1965. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती कॉपीराइट आणि इतर बौद्धिक संपदा हक्कासाठी संयुक्त राज्यसंघाची एक विशेष एजन्सी आहे आणि ऑप्शन्स आहेत विपो, गेट्स, गेट वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question will be option number A. The World Intellectual Property Organization is the United Nations specialized agency. It seeks to develop a balanced and accessible international intellectual property system which reward creativity, stimulate innovation and contribute to economic development while safeguarding public interest. Next question आहे खालीलपैकी कोणत्या नियामक संस्थांना व्यावसायिक संस्था म्हणून वैधानिक दर्जा मिळत नाही आणि ऑप्शन्स आहेत बार काउन्सिल ऑफ इंडिया, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय परिषद वरीलपैकी काहीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी काहीही नाही. Here the next question is the ex officio chairperson of Distant Education Council DEC is Vice Chancellor IGNOU, HRD Minister, either A or B, none of the above. And the correct answer for this question will be option number A. The Distant Education Council was set up by the IGNOU in 1991 and became operational in 1992 with the Vice Chancellor of IGNOU acting as the ex officio chairperson of DEC. Next question आहे खालीलपैकी कोणत्या संस्था MHRD ने स्थापन केले आहेत आणि ऑप्शन्स आहेत भारतीय बाल भवन नवी दिल्ली, इस्रो, DRDO वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question will be option number A. National Bal Bhavan, New Delhi. National Bal Bhavan is an institution which aims at enhancing a creative potential of children by providing them various activity opportunity
and common platform to interact, experiment, create, and perform according to their age, attitude, and ability. Here the next question is PACER is acronym for, and the options are Professional Action Committee for Educational Reform, Professional Accreditation Committee for Educational Reform, Professional Action Committee for Educational Research, and none of the above. The correct answer for this question will be option number A. The Professional Action Committee for Educational Reform awarded the PACER award to eminent scientist Raja Ramana for his outstanding contribution to science and technology and for lifetime achievements. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष चरित्र हे दर्शविते आणि ऑप्शन्स आहेत राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही, प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या धर्माचा दावा, आचरण आणि प्रचार करण्याची समान संधी, सर्व नागरिकांना त्याच्या धर्माची पर्वा न करता एकमेव नागरिकत्व, वरील सर्व. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरील सर्व. Here the next question is, which subject was transformed from state list to concurrent list by the 42nd Amendment of Constitution? And the options are agriculture, education, irrigation, and local self-government. The correct answer for this question is option number B. The 42 Amendment had made necessary shift regarding the few subjects which are transformed from state list to concurrent list, and that is education. Next question आहे खालीलपैकी कोणते अधिकारी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा करू शकतात आणि ऑप्शन्स आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. Here the correct answer for this question is option number C. The state emergency in India refer to the period of governance under the alert constitutional setup that can be proclaimed by the President of India. Next question आहे खालीलपैकी कोणते रीट मूलभूत अधिकार लागू करण्यासाठी जारी केले जाऊ शकतात आणि ऑप्शन्स आहेत हॅबिस कॉर्पस, मांडमस, निश्चित आणि प्रमाणपत्र. The correct answer for this question is option number A. Habeas corpus, which literally means to produce a body, is a court order demanding that public official deliver an imprisoned individual to a court and show a valid reason for that person detention. Next question आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी वाढवण्याच्या योजनेचे नाव आहे आणि ऑप्शन्स आहेत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान RUSA, सर्व शिक्षा अभियान, दोन्ही अ आणि ब, वरीलपैकी नाही. Here the correct answer for this question will be option number A. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान is a holistic scheme of development for higher education in India initiated in 2013 by the Ministry of Women Resources Development, Government of India. Next question आहे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदचे मुख्यालय कोठे आहे आणि ऑप्शन्स आहे नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूर. The correct answer for this question will be option number D. The National Assessment and Accreditation Council NAAC access and accreditates higher education institute in India, autonomous body founded by UGC and is the headquarter in Bangalore. Next question आहे खालीलपैकी कोणास कलकत्ता विद्यापीठ आयोग म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत सॅडलर कमिशन, कोठारी आयोग, हंटर कमिशन आणि लास्ट ऑप्शन आहे लाकूड प्रेक्षण. The correct answer for this question is option number A, Sadler Commission. In 1917, the Government of India appointed the commission to study and report on the problem of Calcutta University following the enactment of University Act 1904. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आणि ऑप्शन्स आहे समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि लास्ट ऑप्शन आहे
14 वर्षापर्यंत सर्व मुलांना मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार. The correct answer for this question is option number D. Right of free compulsory education of all the children up to the age of 14 is not a fundamental right. Here the next question is, member of Rajya Sabha are elected according to, and the options are cumulative vote system, single non-transferable vote system, single transferable vote system, and none of the above. The correct answer for this question will be option number C. Member of Rajya Sabha are elected according to single transferable vote system. Next question आहे, राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणी केली आहे? आणि ऑप्शन्स आहेत, मुख्यमंत्र्यांनी केली आहे, सरन्यायाधीश, अध्यक्ष आणि पंतप्रधान. Correct answer for this question will be option number C. President. The governor of state shall be appointed by the president by warrant under his hand and seal. Article 155. The person to be eligible for appointment as a governor should be citizen of India and as a completed age of 35 year. Article 157. Next question आहे, विशिष्ट बिल हे मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास आहे? आणि ऑप्शन्स आहेत, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि भारताचे मुख्य न्यायाधीश. The correct answer for this question will be option number B. Whether or not a bill is money bill is finally decided by Speaker of Lok Sabha. A bill which a speaker certified to be money bill is a money bill and the decision of the speaker cannot be questioned. Here the next question is, most of the state universities are what in nature? And the options are affiliating university, deemed university, self-financing university and private universities. The correct answer for this question is option number A. Most of the state universities are affiliating university in nature. Here the next question is, API stand for, and the options are Academic Parameter Indicator, Academic Performance Indicator, Academic Paid Installment, and none of the above. The correct answer for this question is option number B. Academic Performance Indicator. API is a common abbreviation for Academic Performance Indicator, the measure that gives always a growth of a student, teacher or an institution. Next question आहे, कोणाच्या मंजुरीने भारताच्या एकत्रित निधीतून पैसे खर्च केले जाऊ शकतात? आणि ऑप्शन्स आहे, अध्यक्ष, संसद, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, आणि लास्ट ऑप्शन्स आहे अर्थमंत्री. Here the correct answer for this question will be option number B. Money can be spent out of the consolidated fund of the India with the approval of Parliament. Here the next question is, how do directive principle of state policy differ from fundamental rights? And the options are, the former are meant for UT whereas the latter are for states. The former are not enforceable where the latter are enforceable. The former are not part of Constitution whereas the latter are the part of Constitution, and none of the above. And the correct answer for this question is option number B. The former are not enforceable whereas the latter are enforceable. Next question आहे, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ होते आणि ऑप्शन्स आहेत, आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question is option number A. The first open university in India was Andhra Pradesh Open University. Dr. B.R. Ambedkar Open University in Hyderabad, Andhra Pradesh, set up on 26 August 1982, is the first open university in India. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाची स्थापना करण्यात आली? आणि ऑप्शन्स आहेत 2001, 2003,
2004 आणि 2005. The correct answer for this question will be option number C, 2004. The National Commission for Minority Education Institution was established as a welfare of the religious minority mentioned in the National Common Minimum Program, and the government established the commission through an ordinance in November 2004. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोठारी आयोग आणि राष्ट्रीय धोरण या दोघांनी खालीलपैकी कोणत्या टक्केवारीच्या आकड्यावरची शिफारस केली होती जी शिक्षणावर खर्च करावी 1986. आणि ऑप्शन्स आहेत जीडीपीचा 4%, जीडीपीचा 5%, जीडीपीचा 6% आणि वरीलपैकी काहीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, जीडीपीचा 6%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? आणि ऑप्शन्स आहेत अब्दुल कलाम आझाद, एस वल्लभभाई पटेल, एस राधाकृष्णन, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number A. National Education Day in India, November 11, an annual observation in India, the birth anniversary of Maulana Abdul Kalam Azad, the first education minister of independent India, who served from 15 August 1947 until 2 February 1958. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इग्नोचे विशेष शैक्षणिक चॅनल म्हणून ओळखले जाते. आणि ऑप्शन्स आहेत ज्ञानदर्शन, स्वयंवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारती. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानदर्शन. डीडी ज्ञानदर्शन ही दूरदर्शन केंद्र इग्नो येथून प्रसारित होणारी एक सहकारी मालिकेची दूरदर्शन वाहिनी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती आणि इस्रोच्या नोडल एजन्सीमधून इस्रो यांच्या सहकार्याने हा MHRDचा शैक्षणिक माध्यम उपक्रम आहे. Here the next question is, what does the phrase equality before the law used in Article 14 means? And the options are all individuals are equal, all law are the same for everybody, all individuals are equally subject to the ordinary law of land, law in equal circumstances should treat everybody equally. And the correct answer for this question is option number C. All individuals are equally subject to the ordinary law of land. Article 14 of Constitution of India provide for equality before the law or equal protection of the law within the territory of India. Here the next question is, match list 1 with list 2. In list 1, articles are given and in list 2, institutions are given. List 1 is Article 280, Article 324, Article 323 and Article 315. And in list 2, institutions are Administrative Tribunal, Election Commission, Finance Commission, and last option is UPSC. The correct answer for this question is option number B. For the A, that is Article 280 belongs to Finance Commission. B, that is Article 324 belongs to Election Commission. Article 223 belongs to Administrative Tribunals and Article 315 belongs to UPSC. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण लेखात संरक्षित केले गेले आहे. आणि ऑप्शन्स आहेत 19, 350, 220 आणि 351. Here the correct answer is option number B, 350. A 5-judge constitution bench headed by Chief Justice R.M. Lodha has said that state has no power under Article 350A of Constitution to compel the linguistic minorities to choose their mother tongue as the only medium of instruction. Here the next question is, Parliament can legislate on matter listed in the state list, and the options are
with prior permission of the President only after the Constitution is amended suitably in case of the inconsistency among the state legislature at the request of two or more states. The correct answer for this question is option number D, at the request of two or more states. The next question is, in India, a political party is recognized as a national or regional party by the, and the options are President of India, the Election Commission of India, the Law Ministry in consultation with the Law Commission of India, and the last option is the Union Parliament in consultation with the state legislature. Here the correct answer for this question is option number B, Election Commission of India. The Election Commission of India is an autonomous constitutional authority responsible for administrating election process in India at national, state and district level, formed on 25 January 1950. नेक्स्ट क्वेश्चन आहे नीती आयोग म्हणजे, आणि ऑप्शन्स आहे वैधानिक संस्था, कार्यकारी मंडळ, स्वायत्त संस्था आणि सल्लागार आणि गैरवैधानिक संस्था. The correct answer for this question is option number D, advisory and non-statutory body. The Niti Aayog is a policy think tank of Government of India established with the aim to achieve Sustainable Development Goal. It was formed on 1st January 2015. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या गोष्टीला भारतीय संविधानाची हमी नाही, आणि ऑप्शन्स आहेत देशात कोठेही मालमत्ता अधिग्रहण आणि विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य, संपूर्ण देशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य, शस्त्राशिवाय शांततेने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, कोणतेही व्यापार किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. The correct answer for this question is option number A, freedom to own, acquire and dispose of property anywhere in the country. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षणाच्या 4 स्तंभांची कल्पना सुचली होती, आणि ऑप्शन्स आहेत युनिसेफ, UGC, NCTE आणि लास्ट ऑप्शन आहे युनेस्को. The correct answer for this question is option number D, UNESCO. This is a kind of education proposed by UNESCO in its declaration of 4 pillars of education, that is learning to know, learning to do, learning to live together and learning to be. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सक्रिय विद्यापीठाची संकल्पना मांडली, आणि ऑप्शन्स आहेत UNDP, युनेस्को, AICTE आणि UGC. The correct answer for this question will be option number B, UNESCO. The United Nations Education, Scientific and Cultural Organization, which is headquartered in Paris, France, founded on 16 November 1945. Here the next question is CHEER stand for, and the options are Children Enrichment Education through Radio, Children Health Education Electronic Recording, Children for Engineering and Energy Requirement, and none of the above. The correct answer for this question is option number A, Children Enrichment Education through Radio. It was meant for preschool children of socially deprived class studying in Anganwadi in the age group of 3 to 6 years. It was carried out in the 4 states, Andhra Pradesh, Orissa, Haryana and Uttar Pradesh.